7 जानेवारी रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिस शहरातील जंगलामध्ये पसरलेली आग अधिक भयानक रूप घेताना दिसते। या आगीचं क्षेत्र सातत्याने वाढतच चाललंय। आतापर्यंत कमीत कमी 6 जंगले या आगीत जळून खाक झाली आहेत। जंगलामध्ये पसरलेली ही आग मंगळवारी सकाळी सर्वात आधी पॅसिफिक पॅलिसेड्समधून सुरू झाली। हा परिसर उत्तर पश्चिम लॉस एंजेलिसमध्ये येतो। मात्र फक्त 10 एकरच्या परिसरामध्ये लागलेली ही आग काही तासांमध्ये 2900 एकरच्या परिसरामध्ये पसरली। कॅलिफोर्नियाच्या इतिहासात लागलेली ही आग आतापर्यंतची सर्वात विनाशकारी आग मानली जाते। या आगीत पॅलिसेड्स आणि इटॉन परिसरातील सुमारे 10,000 घरे जळून खाक झाली आहेत। पॅलिसेड्समध्ये आगीची तीव्रता अधिक असून पॅसिफिक पॅलिसेड्समधील सुमारे 20,000 एकर क्षेत्र आगीने वेढलेलं आहे। तर या आगीत आतापर्यंत 10,000 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। याशिवाय या आगीत अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरांचंही मोठं नुकसान झालंय। या वणव्यामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा समोर आला आहे। अमेरिकेतील हवामान अंदाज सेवा देणाऱ्या खाजगी कंपनीच्या प्राथमिक अंदाजानुसार आगीमुळे झालेलं नुकसान हे तब्बल $150 अब्ज पर्यंत असू शकतं असं म्हटलं जातंय। जोरदार वाऱ्यामुळे आग आणखी भडकण्याची भीती व्यक्त केली जाते। आतापर्यंत केवळ 6% आगीवर नियंत्रण मिळवता आलं असून अग्निशमन दलाकडून आग नियंत्रण आणण्यासाठी आतोनात प्रयत्न सुरूच आहेत।